रामकृष्ण हरी. जगामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण खूपच वाढलं आहे आणि मला सांगायचं आहे त्या मातेंना की स्त्रीभ्रूण हत्या करू नका. मुलगी जन्माला येऊ द्या, मुलीला जन्माला घाला. जेवढा मुलगा महत्वाचा आहे ना, तेवढी मुलगी सुद्धा महत्वाची आहे. कारण का, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. रक्षाबंधनचा सण आला की भावाला राखी बांधायला बहीणच लागते. दिवाळीचा सण आला की ओवाळायला बहीणच लागते. आणि आपण मुलगी आहे म्हणून तिला पोटामध्ये तिची हत्या करतो. असं करू नका. मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी मात्र वंशापेक्षा काही कमी नाही. सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर जगात आज मुलं जे करू शकत नाही ते मुलगी करते. त्यामुळं मुलीला जन्माला येऊ द्या. आणि ज्या भावांना बहीण नाही त्या भावांना विचारा की बहिणीचं महत्व काय आहे. रक्षाबंधनचा सण येतोय, प्रत्येक भाऊ बहिणीला घ्यायला जातोय सासरला. पण ज्याला बहीण नाही ना, तो त्याच्याकडे बघतोय आणि घरी येतो आईला म्हणतो, अगं आई, मी किती बदनसीब आहे ग, मला देवानी बहीण दिली नाही. मला देवानी बहीण दिली नाही. माझा मित्र आज त्याच्या बहिणीला घेऊन आलाय रक्षाबंधनच्या सणाला. आई, मला कोण ओवाळणार ग, असा तो आईला प्रश्न करतो. त्यामुळं मला ज्या मातेंना, त्या बाह्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही स्त्रीभ्रूण हत्या करू नका. मुलीला जन्माला येऊ द्या. मुलगी ही काही मुलापेक्षा कमी नाही आहे. त्यामुळं मुलीला जन्माला येऊ द्या. आणि ज्या वेळेस आपल्या घरामध्ये ती मुलगी सासरवरून येते ना, त्यावेळेस ती म्हणते, भाऊ, मी तुझ्यासाठी राखी आणली. जर लहान भाऊ असला ना तर तो म्हणतो, दीदी, मला ही राखी पाहिजे, ती राखी पाहिजे. दीदी तीच राखी घेणार आणि त्याच्या हातात बांधणार. कधीच ती भावाला नाराज करत नाही. त्यामुळं मुलीला जन्माला घेऊ द्या.